संजय राऊत म्हणजे नुसता भुंकणारा कुत्रा आहे। ते नुसताच भुंकत राहतो, तो अजिबात सावत नाही। एवढं जर संजय राऊत म्हणत असेल की मी 20 फूट खाली खड्ड्यात गाडू, मुळात संजय राऊत हा 20 फुटावरनं डोक्यावर पडलेला माणूस आहे। त्यांच्यावरती बोललं नाही तर त्यांना फुटेजही भेटणार नाही, मीडियावाले त्यांची दखल घेणार नाही, त्यामुळे त्यांना हे करावं असं वाटतं। मग राहिला विषय जर तुम्हाला असं बोललो देवेंद्रजींसमोर जर आपण उभे राहिले, कुठं 6 फुटाचा माणूस, कुठं तो 3 फूट 1.5 फुटाचा नाच्या, तू कुठं त्यांना काढणार आहे? शरद पवारांनी 2-3 दिवसांपूर्वी म्हणलं होतं की महाराष्ट्राची परिस्थिती मणिपूरसारखी होण्याची शक्यता आहे। शरद पवारांची लाख इच्छा असेल, शरद पवारांचं राजकारण आजपर्यंत तसं राहिलेलं आहे, जातीजातींमध्ये भांडणं लावायची। राहिला प्रश्न उद्धव ठाकरेचा, ते त्याच्या बापाच्या विचाराचा होऊ शकला नाही। बापाचे विचार सगळे त्यांनी विकून खाल्ले, ते याच्यापेक्षा मोठा कपटी माणूस काय असू शकतो? म्हणजे एखाद्या बेडकाने बैलाचं दुरूप धारण करायचं आणि चॅलेंज द्यायचं, तर ह्या चॅलेंजला काही उपयोग नाही। ते फक्त एक लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ मिळावं यासाठी केलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यातलं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। लोकसभेच्या तोफा थंडावल्या असल्यानंतर आता पुन्हा एकदा तोफांनी हल्ले एकमेकांवरती राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक करू लागले आहेत। अशामध्ये विरोधकांच्या मुख्य टार्गेटवरती आहेत देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीसांवरती काल बोलताना उद्धव ठाकरे यांनी अतिशय घणाघाती अशी टीका केलेली आहे। या टीकेला नेमकं भाजप कार्यकर्ते कशा पद्धतीने उत्तर देत आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। आज आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यातल्या भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आज आपण संवाद साधणार आहोत। नेमकी त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत। संजय राऊत यांनी देखील आज त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत। प्रणव, संजय राऊत यांच्या हल्ल्यानं भाजप घायाळ झाली का? अजिबात नाही। संजय राऊत म्हणजे नुसता भुंकणारा कुत्रा आहे। ते नुसताच भुंकत राहतो, तो अजिबात सावत नाही। आणि एवढं जर संजय राऊत म्हणत असेल की मी 20 फूट खाली खड्ड्यात गाडू, मुळात संजय राऊत हा 20 फुटावरनं डोक्यावर पडलेला माणूस आहे। त्यामुळे त्याच्या या वक्तव्याला आम्ही जास्त किंमत देत नाही। आणि जर त्यांनी भविष्यात देवेंद्रजींवर पुन्हा हल्ला करायचा किंवा त्यांच्या अंगाला जरी टच करायचा प्रयत्न केला तरी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याला सोडणार नाही। अजून आपण इतरही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतोय। देवेंद्र फडणवीस हे मुख्यतः विरोधी पक्षाच्या टार्गेटवरती रडारवरती असल्याचं दिसतंय। देवेंद्र फडणवीसच का? देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याचं तुम्ही जर आत्तापर्यंत नेतृत्व बघितलं तर त्यांना कुठंतरी आपण हरवू शकत नाही, म्हणून त्यांच्याबद्दल चुकीचे नरेटिव्ह सेट करण्याचा हा मानस आहे। कारण हे सगळं या आत्ताचे जे सरकार चालू आहे, देवेंद्रजींबरोबर आता एकनाथजी असतील, अजितदादा असतील, हे एका चांगल्या पद्धतीने सरकार चालवत जाते, पण त्या सरकारमधनं कसं एक काहीतरी चुकीचं वातावरण तयार करायचं, काहीतरी फेक नरेटिव्ह सेट करण्याचा, हे वातावरण करण्यासाठी त्यांना देवेंद्र सारख्या नेत्यांवरती टीका करावीशी वाटते। कारण त्यांच्यावरती बोललं नाही तर त्यांना फुटेज भेटणार नाही, मीडियावाले त्यांची दखल घेणार नाही, त्यामुळे त्यांना हे करावं असं वाटतं। त्यामुळे त्यांना काय फारसं महत्त्व देणे इतपत ते कोण मोठे नाही आहेत। आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचं काम काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच कसं ह्या महाराष्ट्राला सावरू शकते हे करून दाखवण्याचं काम करू। तसं त्यांच्याकडे काय बोलण्यासारखं असं होतं त्यांनी बोलावं ना, त्यांच्याकडे काय नाही आहे म्हणून तर ते असं बोलत बसतात। त्यांच्याकडे बोलण्यासारखं कसं काय नाही? 20 फूट खाली गाडू असेच भाषा करतात। कुणाला गाडू? देवेंद्रजींबद्दल गाडायला आपली वैचारिकता काय आहे का? मग राहिला विषय जर तुम्हाला असं बोललो देवेंद्रजींसमोर जर आपण उभे राहिले, कुठं 6 फुटाचा माणूस, कुठं तो 3 फूट 1.5 फुटाचा नाच्या, तू कुठं त्यांना गाडणार आहे? तू ते कुठल्याच अवकात नाही आहे तुझी देवेंद्रजींना गाडण्याच्या बाबतीत। आणि तुझ्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत ना, तू फुकट ज्यांना तू गद्दार म्हणतो, तू त्यांच्या जीवावर झालेला खासदार आहे। तो आज त्या बाळासाहेब ठाकरेंच्या उपकारामुळे तू तिथं संपादक म्हणून बसला, त्यांच्याच घरात बसला, त्यांचंच घर फोडलं, भाऊ भावात ठेवला नाही, कार्यकर्त्यांमध्ये ठेवला नाही, नेत्यामध्ये ठेवला नाही, हे काम तू केलं आणि तू कोणाला गाडायची भाषा करतो? तुला ऑलरेडी गाडलेलं आहे, तुझ्या पाठीमागं लागलेले ससेमिरे काय कमी आहेत का? ते निस्तर ना बाबा। हां, या विषयात आपण अजूनही जाणून घेणार आहोत। देवेंद्र फडणवीस असू द्यात किंवा भाजपचे इतर नेते असू द्यात, त्यांच्या बोलण्यातनं एक सातत्यानं मुद्दा जो येतो तो फेक नरेटिव्हचा मुद्दा येतो आहे। देवेंद्र फडणवीस हे कपटे आहेत, कारस्थानी आहेत, जातीयवादी आहेत, अशा पद्धतीचं एक चित्र उभा करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं होतं। देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागच्या इलेक्शनला 123 जागा निवडून आल्या। देवेंद्रजींच्या नेतृत्वात मागच्या इलेक्शनमध्ये 106 जागा भाजपच्या निवडून आल्या। शरद पवारांच्या नेतृत्वात कधी आलेत का इतक्या जागा निवडून? उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात आलेले आहेत का कधी निवडून? त्याच्यामुळे देवेंद्रजी काय आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्माची जनता त्यांच्याबरोबर आहे। हे सगळे कर्तृत्वशून्य लोक आहेत। उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत स्वतःच्या कर्तृत्वावर काही केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ही अशा पद्धतीची भाषा ते वापरत आहेत। दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या तोंडाच्या वाफा आहेत, यांनी आजपर्यंत काही केलेलं नाही आहे। देवेंद्रजी एक मोठे नेते आहेत। आणि दुसरा प्रश्न फेक नेरेटिव्हचा, देवेंद्रजींनी आत्ता पुण्यात जाहीर आव्हान दिलं, शरद पवारांनी स्वीकारलं का? उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं का? त्यांनी सांगावं ना की मराठा आरक्षणावर जसं जरांगे म्हणतायत, काय भूमिका आहे तुमची? ते घेत आहेत का भूमिका? ते म्हणतायत का जरांगे म्हणतायत तसं आरक्षण द्या?
त्याच्यामुळं जातीवादी राजकारण हे करतायत. शरद पवारांनी 2-3 दिवसांपूर्वी म्हणलं होतं की महाराष्ट्राची परिस्थिती मणिपूरसारखी होण्याची शक्यता आहे. शरद पवारांची लाख इच्छा असेल, शरद पवारांचं राजकारण आजपर्यंत तसं राहिलेलं आहे, जातीजातींमध्ये भांडणं लावायची. ह्या आरक्षणाच्या प्रश्नात ही दोघं तेच करतायत. दोघंही भूमिका घेत नाहीत, स्पष्टपणे सांगत नाहीत कसं आरक्षण द्यायचं. हे स्वतः ज्यावेळेस होते त्यावेळेस मराठा समाजाचं आरक्षण गेलं. आमचं सरकार परत आल्यानंतर आम्ही 10% आरक्षण दिलं आणि ते आत्तापर्यंत टिकवलेलंही आहे आणि त्याचा बेनिफिट्सही लोकांना भेटतोय. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी महाराष्ट्रातील सगळ्या जातींना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. हे उद्धव ठाकरेलाही माहिती आहे, शरद पवारलाही माहिती आहे. त्याच्यामुळं फक्त त्यांची बदनामी करण्यासाठी असं सगळं चालू आहे, परंतु महाराष्ट्रातील जनता यांना भीक घालणार नाही. पण सातत्यानं कपटे असल्याचा त्यांच्यावरती आरोप होतो. शिवसेना फोडण्यामागे त्यांचाच हात होता, राष्ट्रवादी फोडण्यामागे त्यांचाच हात होता. अशा पद्धतीनं एक चित्र निर्माण करून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात खलनायक आहे अशा पद्धतीचं चित्र रंगवलं जातं. शरद पवार काय आहेत हे अजित पवारांनी सांगितलं आहे, बरोबर. म्हणजे अजित पवारांनीच कित्येक वेळा सांगितलं की हे किती कपटी आहेत. ह्यांनी कित्येक वेळा चर्चा करायला सांगितली आणि स्वतः मागं आले. शरद पवारांची भूमिका जर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून सगळ्यांपर्यंत बघितली तर सगळ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे कपटी आहेत. राहिला प्रश्न उद्धव ठाकरेचा, ते त्याच्या बापाच्या विचाराचा होऊ शकला नाही. बापाचे विचार सगळे त्यांनी विकून खाल्ले. ते याच्यापेक्षा मोठा कपटी माणूस काय असू शकतो. सत्तेसाठी सोनिया गांधींचे तळवे चाटणारा हा माणूस, ह्यांना देवेंद्रजींना कपटी म्हणण्याचा काय अधिकार आहे. जे पक्ष फुटले, राष्ट्रवादी फुटले असू दे किंवा शिवसेना फुटली असू दे, हे यांच्या कारमानी फुटलेले. शरद पवारांना स्वतःच्या मुलीपेक्षा स्वतःच्या मुलींचं यांनी लँडिंग केलं. अजितदादा इतके वर्ष पक्ष चालत होते, अजितदादांना बाजूला करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यातून त्यांचा पक्ष फुटला. उद्धव ठाकरेंनी सगळी स्वतःची विचारधारा विकून खाल्ली, कुठल्या आमदाराला वेळ देत नव्हते. त्याच्यामुळं मूळ जी शिवसेना होती ती बाहेर पडली. त्याच्यामुळं हे त्यांचं जे नाकर्तेपण आहे त्याच्यामुळे हे पक्ष फुटलेले आहेत. आता तुम्ही कोणाला तरी तुम्ही नाव घेऊन तुमचे बांगड्या फोडायचे कामं करू शकता, ते त्यांनी करावेत, ते त्यांना शुभेच्छा आहेत. बाकी गाड्याचं वगैरे काय ते महाराष्ट्रातील जनता दाखवून देईल. दीपकजी, खरं तर शिवसेना आणि भाजप 25 वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्रित राहिले. मात्र एकेकाळी सख्या भावासारखे राहणारे उद्धवजी किंवा देवेंद्रजी आज एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत आणि असं थेट चॅलेंज दिलं, आरपार लढाईला सुरुवात झालेली आहे की एकतर तू राहील किंवा मी राहील. हिंदुत्वाची विचारधारा ह्याचा विसर उद्धव ठाकरेंना पडलेला आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते दिसतं. आता तर ते जनाब उद्धव ठाकरे असं लिहितात. त्यामुळे हिंदुत्वाचा आणि उद्धव ठाकरेंचा आता काही संबंध नाही. दुसरा विचार राहिला भारतीय जनता पार्टी हे पहिल्यापासून हिंदुत्वाचा विचार धरून चालते. आजही हिंदुत्वासाठी पोषक असणारे सगळे विषय भारतीय जनता पार्टी त्याचं पालन करते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेले आहेत. ते सध्या जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे झालेले आहेत. त्यामुळे विचारधारेचा विषय त्यांनी आम्हाला सांगूच नाही. दुसरा विषय उरला चॅलेंज देण्याचा. तर चॅलेंज स्वीकारण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्ता, आमचा बूथ एजंट पण तयार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी म्हणजे एखाद्या बेडकानी बैलाचं दुरूप धारण करायचं आणि चॅलेंज द्यायचं, तर ह्या चॅलेंजला काही उपयोग नाही. ते फक्त एक लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ मिळावं यासाठी केलेलं आहे. हिंदुत्वाच्या प्रत्येक याकूब मेमनची कबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सजवली जाते, त्याच्यावर ग्रेनेड लावले जातात. ह्याच्यापेक्षा हिंदुत्व सोडण्याचा अजून कुठला मोठा पुरावा पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आम्हाला शिकू नये. आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे. याच अनुषंगानं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. लोकसभेचे जर आपण रिझल्ट्स बघितले आणि आकडेवारी जर एकंदरीत सगळी बघितली तर उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना भरभरून असं मुस्लिम समाजाने देखील मतदान केलं आहे असं चित्र आहे. याच मतदानाच्या जोरावरती आज भाजपला उद्धव ठाकरे चॅलेंज करत आहेत असं तुम्हाला वाटतं? केवळ टोपी घालायची राहिली आहे उद्धव ठाकरेंनी. मुस्लिम मताचं लांगून चालन करायचं, त्यांच्या दर्ग्यांना संरक्षण द्यायचं, त्यांच्या प्रत्येक जातीयवादी गोष्टींना संरक्षण द्यायचं आणि स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजवायच्या. आणि दुर्दैवाने हिंदू समाजामध्ये एक चुकीचा नॅरेटिव्ह त्यांनी सेट केला, संविधान बदलणार. त्या नॅरेटिव्हमुळे खरं तर हा फटका बसला. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं, ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, ते निवडून आहेत. शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते मुस्लिम दार्जिनच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाच नाही. पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे सर्व विचार सोडून मुस्लिम दार्जनची त्यांची जी वागणूक आहे त्याचा फायदा नक्की त्यांना झाला आहे. या आधीच्या जर निवडणुका आपण पाहिल्या असतील तर विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढल्या जायच्या, परंतु आता व्यक्तिगत टीकाटिप्पणीमुळं महाराष्ट्रातलं एक प्रकारचं जे राजकारण आहे दोन्ही बाजूनं, अगदी तुमच्याकडचे नेते जे आहेत ते पातळी सोडून अनेकदा टीका करताना पाहायला मिळतात. मग अशा परिस्थितीमध्ये राजकीय सौहार्दाचे वातावरण आहे, जे राजकीय वातावरण गढूळ होतं आहे,
ते निवळण्यासाठी भाजपकडनं काय प्रयत्न केले जाणार आहेत आणि तुमच्याकडनं पण नेते चुकीच्या पद्धतीने टीका करतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पार्टी म्हणून आमची राजकीय संस्कृती आम्ही कधीच सोडलेली नाही आहे. खालच्या पातळीवरनं आम्ही कधीच टीका केलेली नाही आहे. आणि राहिला प्रश्न दोन्ही बाजूनी आता जशाचं त्याला तसं उत्तर देणं हे अपेक्षित आहे. आम्ही ते काहीतरी बोलतायत आणि हे आम्ही ऐकून घ्यायचं हे योग्य नाही ना. ते आता म्हणतात की ते संपवतील, तर ही जनता ठरवेल की कोण राहील आणि कोण टिकेल. पण राज्यातले अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, रिझर्वेशनसह विकासाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. हे मुद्दे बाजूला राहतात, व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये राजकारण चाललंय. त्यांना दिसतंय जे प्रोजेक्ट्स कंप्लीट झालेत मागच्या विधानसभेच्या म्हणजे कार्यकाळात आमच्या राज्याच्या शासनामध्ये असतील किंवा केंद्राच्या शासनामध्ये असतील, जेवढे प्रोजेक्ट कंप्लीट झाले, जेवढं डेव्हलपमेंट झालं आहे ह्यांना ते बघवतच नाही आहे. मग हे कुठेतरी समाजाला डायव्हर्ट करण्याचं, कुठेतरी लोकांना म्हणजे त्यांच्या डोळ्यात भर घालण्याचा हे काहीतरी प्रयत्न चालू आहे, जिथे त्यांच्याकडे उत्तर नाही. आत्ता समृद्धी मार्ग असेल, सी लिंक असेल, ह्या कोस्टल रोड असेल, हे महाराष्ट्रातले काही प्रोजेक्ट आहेत. योजना असतील, महिलांच्या योजना असतील, हे आता महिला आपण हिंदू मुस्लिम करून देत नाही ना, किंवा मराठी बांधव किंवा असं देत नाही. योजना सगळ्यांसाठी आहे. ही लाडकी बहिणी असेल किंवा लाडका भाऊ असेल, ह्या सगळ्या योजना असतील, बाकी नरेंद्र मोदींच्या काळात जे सेंट्रलच्या योजना असतील, हे माणूस म्हणून भारतीय नागरिक म्हणून जे योजना आहेत हे प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोचण्याची आणि सामान्य माणसासाठी आहे. ही कुठल्याही जातीवादीचा विषय नाही आहे. पण आता ह्यांच्याकडे मुद्देच राहिले नाही, हे बोलूच शकत नाही, म्हणून हे काहीतरी प्रयत्न करतात. तर याच मुद्द्यावरती एक शेवटची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. आगामी काळामध्ये हे असंच चित्र राहणार आहे का? आणि ज्या पद्धतीनं त्यांच्याकडनं टीका टिप्पणी होते त्याच्यावरती आगामी काळामध्ये भाजपची काय भूमिका असणार? मुळात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेब सत्तेत आल्यापासून ज्या पद्धतीने त्यांचा विकास चालला आहे, कामं चालली, योजना चालली आहे आणि आदरणीय उद्धवराव ठाकरेंच्या लक्षात आलेलं आहे की माझं काय आता खरं नाही आहे, मला काही परत सत्तेत येता येत नाही, त्यामुळं ते चिखलफेक करायचं काम करतात. ते राहिला प्रश्न दुसरा संजय राऊतांचा की गाडायची वगैरे ही जी भाषा करतात ते, तर मुळात भारतीय जनता पक्ष हा संजय राऊताला त्यांच्या सावलीपर्यंत पण येऊन देणार नाही आहे. पण आता तुमचं पुढचं काय कसे असणार आहे वाटचाल? कारण तुम्हाला विस्फोट काढण्याची भाषा केली जाते. ज्या दिवशी संजय राऊत पुण्यात येतील त्या दिवशी याचं उत्तर त्यांना दिलं जाईल. काय नेमकं काय करणार आहेत कळेल ना, वेळ सांग. तर हे होते पुण्यातले भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते. आपण त्यांच्याशी संवाद साधला. ज्या पद्धतीची टीका होते ते निश्चितच या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागले असं दिसतंय. आगामी काळामध्ये जशाच तसं उत्तर देऊ आणि संजय राऊत ज्या वेळेला पुण्यात येतील त्यावेळेला त्यांना उत्तर नक्कीच देऊ अशा पद्धतीनं त्यांच्याकडनं ठामपणे सांगण्यात येतं. या पार्श्वभूमीवर या घडामोडी पुढे कशा पद्धतीनं वळण घेत आहेत, काय कुठे जातं आहे राजकारण, या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.